आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपणार. वाल्मिक कराडला आज केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार. मसाजोगकरांचं आत्मदहन आंदोलन स्थगित. आज धनंजय देशमुख एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींना भेटणार. बीड हत्या प्रकरणामध्ये तपास करणारे अधिकारीही बदलले. बीड आणि परभणी प्रकरणाच्या चौकशीसाठी अद्याप माजी न्यायाधीशांची नियुक्ती नाही. न्यायालयीन चौकशी आधीच केली असं सांगितल्याचं सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांच्या वकिलांची माहिती. कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्री फडणवीसांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. महायुतीमधल्या आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार. महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार. बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा. शिंदे गटाच्या बैठकीमध्ये ठराव. मुख्यमंत्री फडणवीसांकडे लवकरच मागणी करणार. रामदास कदमांची माहिती. दाओसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद. 7 लाख कोटींचे करार अपेक्षित. मुख्यमंत्री फडणवीस आणि उदय सामंतांसह 20 जण दाओसला जाणार. टोरेच्या कांदिवलीमध्ये कार्यालयावर गुन्हे शाखेचे छापे. नव्या बाबी समोर येण्याची शक्यता. मुंबईतील सर्व कार्यालयांमधून साधारणतः 9 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सजावट. सजावटीसाठी 25 प्रकारच्या फळभाज्या आणि विविध फुलांचा वापर.